सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली, सांगली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी आंबोली येथे आंबोली मान्सून मॅरेथॉन 2026 स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत आहे। फिटनेस व आरोग्य, पर्यावरण व जैवविविधता विषयी जनजागृती करणे तथा पर्यटन वृद्धी व जागरूकता हे या स्पर्धा घेण्यामागचे उद्देश असून आंबोली मान्सून मॅरेथॉन 21 किलोमीटर, 10 किलोमीटर व 5 किलोमीटर अंतर अशी घेण्यात येणार आहे। जिंकणाऱ्या धावपटूंना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत। याबाबतची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कुडाळ येथे पत्रकार परिषद घेत सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर व सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप आंबोलीचे मायकल डिसूजा यांनी केले आहे। आंबोली पंचायत समिती सदस्य तसेच सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगली या टीमचा सदस्य आहे। आमचे अध्यक्ष बाबा लंगमेडा आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेस्क्यू टीमचं काम करतो। गेली 20 वर्ष आम्ही आंबोली घाट तसेच डोंगराळ भागात तसेच पाण्यातले रेस्क्यू करतो। बाबा लंगमेडा पण गेली 30 ते 35 वर्ष स्वतःहून काम करतो। आम्ही सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ही टीम आम्ही स्थापन केली आणि त्यातर्फे आम्ही आता गेली 3 वर्ष कंटिन्यू आंबोली मान्सून मॅरेथॉन घेतो। आमचा एकच उद्देश आहे की या मान्सून मॅरेथॉनतर्फे आम्ही जे काम आम्ही समाजात करतोय रेस्क्यूचं ते आम्हाला सर्वपर्यंत पोचवायचे आहे आणि सलग ही स्पर्धा मान्सून मॅरेथॉन ही सलग तिसऱ्या वर्षी पण आम्हाला सक्सेस करायची आहे। त्याचबरोबर सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर आणि त्यांचे सहकारी सर्व आम्हाला या कार्यात आम्हाला मदत करत आहेत आणि ही मान्सून मॅरेथॉन सक्सेस व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि सायकल आपली आंबोली मान्सून गट ही यावर्षी जी विशेष म्हणजे काय की नेहमी ते 3 वर्ष घ्यायची, पण यावर्षी तर जो रूट आहे तो पूर्णपणे एकदम म्हणजे थोडा तर थोडा उतार पूर्ण प्लेन आणि पूर्ण रिव्हर साईडने रिव्हर व्ह्यू पूर्ण मिळतो। जवळजवळ जे स्पर्धक आहेत त्यांना जे नैसर्गिक व्ह्यू जे आहेत ते अगदी विलोभनीय आहे। तसंच ह्या इव्हेंटसाठी आम्हाला मुख्यत्वे करून KSR ग्लोबल इन्क्वायरी करून प्रायोजकत्व मिळाले। तसंच सिंधुदुर्ग पोलीस, सिंधुदुर्ग आरोग्य विभाग, RTO विभाग यांचंही आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य आहे। म्हणजे जे काय आम्ही इव्हेंट घेणार ऑन द वे रूट द लाईनमधले एक 500-600 जे रनर असणार त्यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या सगळ्यांचा आम्हाला तिथली लोकल ग्रामपंचायत जी आहे म्हणजे आंबोली ग्रामपंचायत असेल, चौकुळ ग्रामपंचायत यांचा सहभाग आमच्याबरोबर आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या इव्हेंटला येऊन हा आपला सिंधुदुर्गाचा आंबोली मॅरेथॉन हा सिंधुदुर्गाचा इव्हेंट समजून स्वतःहून सहभाग घ्यावा व सहभाग घेताना आला तरी आम्हाला प्रोत्साहन द्यायला, रनरला प्रोत्साहन द्यायला सगळ्यांनी इथे उपस्थित राहून आमचं जे काय मेन महत्त्वाचा जो उद्देश आहे की लोकांना इथलं जे काय आंबोलीचं पर्यटन असेल किंवा आरोग्यविषयक जे काही चळवळ आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी सगळ्यांनी आयोजनासाठी आम्हाला मदत करा। आणि सायकल आपली आंबोली मान्सून गट ही यावर्षी जी विशेष म्हणजे काय की नेहमी ते 3 वर्ष घ्यायची, पण यावर्षी तर जो रूट आहे तो पूर्णपणे एकदम म्हणजे थोडा तर थोडा उतार पूर्ण प्लेन आणि पूर्ण रिव्हर साईडने रिव्हर व्ह्यू पूर्ण मिळतो। जवळजवळ जे स्पर्धक आहेत त्यांना जे नैसर्गिक व्ह्यू जे आहेत ते अगदी विलोभनीय आहे। तसंच ह्या इव्हेंटसाठी आम्हाला मुख्यत्वे करून KSR ग्लोबल इन्क्वायरी करून प्रायोजकत्व मिळाले। तसंच सिंधुदुर्ग पोलीस, सिंधुदुर्ग आरोग्य विभाग, RTO विभाग यांचंही आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य आहे। म्हणजे जे काय आम्ही इव्हेंट घेणार ऑन द वे रूट द लाईनमधले एक 500-600 जे रनर असणार त्यांच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या सगळ्यांचा आम्हाला तिथली लोकल ग्रामपंचायत जी आहे म्हणजे आंबोली ग्रामपंचायत असेल, चौकुळ ग्रामपंचायत यांचा सहभाग आमच्याबरोबर आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या इव्हेंटला येऊन हा
हा आपला सिंधुदुर्गाचा आंबोली मॅरेथॉन हा सिंधुदुर्गाचा इव्हेंट समजून स्वतःहून सहभाग घ्यावा व सहभाग घेताना आला ते आम्हाला प्रोत्साहन द्यायला रनरला प्रोत्साहन द्यायला सगळ्यांनी इथे उपस्थित राहून आमचं जे काय मेन महत्त्वाचा जो उद्देश आहे की लोकांना इथलं जे काय आंबोलीचं पर्यटन असेल किंवा आरोग्यविषयक जे काही चळवळ आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी सगळ्यांनी आयोजनासाठी आम्हाला मदत करा.